मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या पार्थला रागातच म्हणते की उगीचच आरोप करायचे नाहीत हा माझ्यावर. मला काय हौस नाही आली आहे तुमच्या गाडीची अशी हवा काढून अशा सुनसान जागी येऊन अडकण्याची. तेव्हा पार्थ देखील म्हणतो खरं आहे, कारण अगोदरच या लग्नात येऊन अडकलोय, हे काही कमी आहे का. तेव्हा काव्या म्हणते अर्ज मान्य केलाय ना आता कोर्टाने, मग सहन करा आता 6 महिने सरल्यानंतर आभाळ जरी कोसळलं ना तरीही मी तुमच्या पाठीमागे येणार नाही, असं पार्थला ती स्पष्टपणे सांगते. हे ऐकून पार्थ आता आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. तेवढ्यातच ढगांचा गडगडाट होतो, विजांचा कडकडाट होतो आणि त्यामुळे जोराचा पाऊस आता येऊ लागतो. तर आता पार्थ आणि काव्या दोघेही पावसातच उभे असतात. दुसरीकडे नंदिनी आणि जीवा हे दोघेही गाडीवरून चाललेले असताना भर पावसात भिजतात. थोडं पुढे गेल्यानंतर तेथे आडोशाला उभं राहण्याचा निर्णय घेतात. गाडीवरून खाली उतरतात तर नंदिनी ही पळतच तिकडे आडोशाला निघालेली असते. त्याचवेळी अचानक आता तेथे चिखल असल्यामुळे तिचा पाय घसरतो आणि ती खाली जोरात पडणार असते. तेवढ्यातच जीवा तेथे येतो आणि तिला सावरतो, आपल्या मिठीत घेतो. मग नंदिनीच्या लक्षात येतं की आपण डिवोर्स घेतोय, म्हणून ती पटकनच हात बाजूला काढते आणि लगेचच तिथे आतमध्ये जाते. तर आता दुसरीकडे पार्थसुद्धा गाडीत जाऊन बसतो. त्यावेळी काव्या मात्र पावसातच भिजत उभी तेथे राहते. पावसाचा मनसोक्त आनंद घेत असते. ती अगदी ओलीचिंब झालेली असते. पार्थला वाटतं आता ही गाडीत येईल आणि इथे बसेल, परंतु आता काव्या तेथे आलेलीच नसते. मग पार्थसुद्धा आता गाडीतून खाली उतरतो आणि भर पावसात तो काव्याजवळ जातो. मग त्यानंतर तो पटकनच तिच्यापासून बाजूला होतो. काव्यासुद्धा त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर पार्थ आता तिच्या अगदी जवळून जातो, तिला निरखून पाहत असतो आणि मग गाडीची मागची डिकी उघडतो, त्यातून एक टायर बाहेर काढतो आणि मग त्याला तो टायर आता बसवायचा असतो. तरीही त्याचं सगळं लक्ष फक्त आणि फक्त काव्याकडे असतं. दुसरीकडे आता नंदिनी आणि जीवासुद्धा आता एका टपरीखाली उभे राहिलेले असतात, पण दोघेही एकमेकांबरोबर काहीही बोलत नसतात. त्या दोघांमध्ये खूपच अबोला असतो. त्यानंतर जीवाला आता गाडीकडे जायचं असतं, म्हणूनच आता तो जायला निघतो. तर नंदिनी लगेचच त्याच्यासमोर चावी पकडते. तेव्हा जीवा अगदी धक्क्यानेच तिच्याकडे पाहतो. मग आता तो तिच्या हातातून चावी घेतो आणि तिला थँक्यू वगैरे काहीच म्हणत नाही. फक्त ते दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात. तेवढ्यातच अचानक जोरातच वीज कडाडते. त्यामुळे नंदिनी खूप घाबरते आणि पटकन जीवाजवळ जात त्याला आता मिठीत घेते. तेव्हा जीवा हा तिच्याकडे पाहतच राहतो. मग नंदिनी काही वेळानंतर पटकनच बाजूला होते. ती आता जीवाला सॉरी असं म्हणते आणि त्याच्याकडे दुर्लक्षच करते. समोर आता एक कपल बसलेलं असतं आणि मस्त भर पावसात ते चहा पिण्याचा आनंद घेत असतात. एकमेकांचा उष्टा चहा ते पीत असतात. तेव्हा जीवा आणि नंदिनीचं लक्ष त्या दोघांकडे जातं. मग त्या दोघांनाही ते प्रसंग आठवू लागतात की कशा प्रकारे आम्ही दोघांनी एकत्र पहिल्यांदाच चहा पिला होता, जीवाला जेव्हा जखम झाली होती ना तेव्हा. दुसरीकडे भर पावसात पार्थ गाडीचा टायर बदलण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आता पाऊस खूपच कोसळत असल्यामुळे त्याला व्यवस्थित काही जमत नसतं. मग आता काव्या तेथे जाते आणि पार्थच्या अंगावर डोक्यावर जर्किन धरते, कारण त्याला पाऊस लागू नये ना म्हणून. तेव्हा पार्थ हा हळूच तिच्याकडे वर डोकावून पाहत असतो. दुसरीकडे त्या टपरीवरचं पाणी सगळं नंदिनीच्या अंगावर गळत असतं. नंदिनीच्या अंगावरच ते पाणी पडत असल्यामुळे ती खूपच भिजलेली असते. त्याचबरोबर तिला थंडीसुद्धा वाजते. त्यामुळे जीवा आता वर हात पकडतो जेणेकरून ते पाणी आता पुढे उगळून जाईल. मग आता सेम तो तसंच करतो. तेव्हा नंदिनी ही जीवाकडे पाहतच राहते. आता तिला पावसामध्ये खूप त्रास होऊ लागतो. आता तिच्या कपाळाची जी टिकली असते ना ती अशी गालावर येते. मग आता जीवा ते इशारा करून तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु नंदिनीला काही कळत नाही. त्यामुळे जीवा स्वतःच आता तिच्या कपाळावर टिकली लावतो. आता ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. जीवा तर पूर्णपणे अगदी नंदिनीमध्ये हरवून गेलेला असतो, पण नंदिनीच आता जीवाला टाळत असते. काही वेळानंतर तिथे गजरे विकणारी त्या ताई आणि तिची लहानशी मुलगी येते. मग आता जीवाला त्या नेहमीप्रमाणेच म्हणतात की दादा गजरा घ्या ना ताईंसाठी. मग आता जीवा घाबरतो आणि म्हणतो नको नको, मला नाही घ्यायचा गजरा.
त्यावेळी आता त्या ताई म्हणतात की घ्या ना प्लीज, बोहणी तरी करा ना, 100 रुपयाला 5 गजरे घ्या की. तेव्हा ती लहानशी मुलगी असते ना, ती सुद्धा म्हणते अरे दादा घे ना रे गजरे. मग आता जीवा नाईलाजाने ते गजरे घेतो. तेव्हा तुमच्या दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र राहू देत, असं त्या दोघीही म्हणतात. आणि मग त्यानंतर बोहणी झाली याच आनंदात त्या निघतात. त्यानंतर जीवा आता नंदिनीकडे ते गजरे देतो, तर नंदिनीला सुद्धा नाईलाजाने ते घ्यावे लागतात. आता दुसरीकडे पार्थचा टायर बदलून होतो, तेव्हा अजूनही काव्य ही पावसातच उभी असते. पार्थ आता तिच्याजवळ जातो आणि लगेचच हात पुढे करतो. तेव्हा काव्या त्याचा कोट त्याच्या हातात देते, तरीही पार्थ हा तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर पार्थ पुढे जायला निघतो आणि पुन्हा थांबत काव्याकडे पाहतो, कारण काव्या अजूनही गाडीत बसत नसते. मग आता ती म्हणते अहो ओल्या कपड्यामध्ये असं गाडीत बसलात तर गाडीसुद्धा ओली होईल ना. मग आता जो कोट असतो ना, तो कोट आता ते व्यवस्थित दोघेही पिळू लागतात आणि त्याच्यामधलं पाणी काढू लागतात. मग आता पाणी काढता काढता ते दोघेही अगदी एकमेकांना येऊन धडकतात सुद्धा, तरीही त्या दोघांना कळत नाही की आम्ही दोघे एकमेकांना धडकलोय. त्यानंतर पार्थ हा गाडीचं दार उघडतो, तर काव्या हळूच आता गाडीत जाऊन बसते, पण सततच तिचं लक्ष पार्थकडे असतं. पार्थसुद्धा आता काव्यावरून नजर हटवत नसतो. पूर्णपणे ओलीचिंब झालेल्या काव्याकडे तो सतत पाहत असतो. मग त्यानंतर तो आता गाडीत बसतो आणि लगेचच गाडी स्टार्ट करतो आणि मग दोघेही घराच्या दिशेने आता जायला निघतात. दुसरीकडे पावसाने आता विश्रांती घेतलेली असते, त्यामुळे जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतात, पण आता एकमेकांबरोबर ते एकही शब्द बोलत नसतात. तेव्हा आता जीवा हा थोडा पुढे जातो, परंतु तेथे खूप चिखल झाल्यामुळे, निसरती जागा झाल्यामुळे नंदिनीला व्यवस्थित येता येत नाही. मग आता जीवा हात पुढे करतो, तर नंदिनी त्याचा हात हातात घेते. ते दोघेही हळूहळू आता गाडीजवळ येतात. आता नंदिनीचे केस पूर्णपणे ओले झालेले असतात, तेव्हा मात्र आता नंदिनी त्या केसांमधील पाणी काढू लागते. तेव्हा जीवा आता खूपच वेळ तिच्याकडे पाहत असतो, कारण नंदिनी आता पूर्णपणे ओलीचिंब झालेली असते आणि तिच्यावरून जीवाची नजरसुद्धा हटत नसते. जेव्हा नंदिनीचं लक्ष जीवाकडे जातं, तेव्हा आता जीवा आता लगेचच आपला दुसरीकडे पाहतो. त्यानंतर नंदिनी हेल्मेट घेते आणि डोक्यात घालते. मग त्यानंतर ते दोघेही आता गाडीवर बसतात. आता गाडीवर बसल्यानंतर नंदिनी एका हातात गजरा घेऊन तशीच असते, त्यामुळे आता जीवा सतत मागे वळून पाहत असतो. त्यानंतर ती आता त्याच्या खांद्यावर हात ठेवत नाही. जीवा आता गाडी स्टार्ट करतो, तर नंदिनी आता हळूच त्याच्या अंगावर पडते. तर आता नंदिनीलाच थोडं कसं तरी होतं, त्यामुळे ती पटकनच आता बाजूला होते, तर जीवासुद्धा अनकम्फर्टेबल असतो. तर आता दुसरीकडे विक्रम हा ऑफिसला जाण्याच्या तयारीत असतो. गाणं गुणगुणतच आपले कपडे बदलत असतो, कोट घालत असतो. त्यावेळी आता तेथे मानिनी येते आणि म्हणते झाली बाई एकदाची पूजा. जेव्हा गुरुजी म्हणाले ना की पूजा संपन्न झाली, तेव्हा कुठे जाऊन मला हायसं वाटलं. त्यावेळी विक्रम म्हणतो हो ना, आता जेव्हा जीव आला असेल तुझ्या, तेव्हा ती म्हणते हो ना, हो मला ना काळजीच लागते हे काही पूजा वगैरे असल्यानंतर. तेव्हा विक्रम म्हणतो हो ते तर आहेच, निर्विघ्नपणे जोपर्यंत एखादं कार्य पार पडत नाही तोपर्यंत आपल्या जीवाला घोरच असतो म्हणा. तेव्हा मानिनी आता त्याच्या हातात रुमाल देते. मग तो म्हणतो मला हवाच होता रुमाल, तुला कसं माहीत. तेव्हा ती फक्त हसते. मग विक्रम म्हणतो समजलं मला. आता मग तो पुन्हा एकदा आवरू लागतो, मस्तपैकी असा कपड्यांवर परफ्यूम वगैरे मारत आता तो गाणं गुणगुणत असतो, शिट्ट्या काय वाजवत असतो. आज वेगळ्याच धुंदीमध्ये जरा विक्रम असतो. तेव्हा मानिनी जरा आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि विचारते काय हो देशमुख, अहो रुमालावर परफ्यूम, ओठांवर शिट्टी, आज तर खूप खुश दिसतीये. सॉरी, काय मग माऊलींची निघाली कुठे आहे वारी. तेव्हा आता काय वा वा, अगं काय यमक जुळवलंस तू, विक्रम आता तिला म्हणतो. आणि काय ग हल्ली कविता वगैरे करायला लागलीस की काय, असंही विचारतो. तेव्हा ती हसूनच म्हणते नाही हो. मग विक्रम म्हणतो अगं मी कुठेही निघालो तरीही तुला सोबत घेतल्याशिवाय मी जाणार आहे का, नाही ना माझी रखमाई, असं म्हणून आता तो तिला रुक्माई म्हणतो. त्याचवेळी आता तिने कमरेवर असे हात ठेवलेले असतात. मग पटकन हात ती खाली घेते आणि म्हणते पण सांगा ना कुठे घेऊन चालला आहात तुम्ही मला.
मग आता तो म्हणतो काही नाही ग, आपल्या मीनाक्षीचा वाढदिवस आहे ना आज. तेव्हा मानिनी हसूनच म्हणते हो असं आहे का, तरी म्हटलं एवढा नट्टापट्टा कशासाठी, आणि आपली मीनाक्षी काय. तेव्हा विक्रम हसूनच म्हणतो अगं आपल्या कॉलेजमधली ती आपली मैत्रीण आहे ना मीनाक्षी, मग तिच्या बड्डेला जायला नको का. तेव्हा मानिनी म्हणते अरे वा वा, त्या मीनाक्षीचा वाढदिवस आहे हे बरं लक्षात आहे तुमच्या, आणि माझ्या भावाचा वाढदिवस आहे हे आहे का तुमच्या लक्षात, असं जरा ती रागातच विचारते. अहो काय विश केलत का त्याला. तेव्हा सासरकडच्या माणसांचे वाढदिवस मी लक्षात ठेवू, तू काही वेडीविडी आहेस का, असं विक्रम हसतच विचारतो. तेव्हा ती आता चिडते आणि विचारते काय म्हणालात. मग आता तो हसून म्हणतो ओके ओके, करतो अगं तुझ्या भावाला सुद्धा विश मी. अगं आता मी तर रेडी झालेलो आहे, परंतु तू कुठली साडी नेसायची ना ही सुद्धा मी काढून ठेवली आहे. तेव्हा त्याने आता लाल रंगाची साडी तिच्यासाठी काढलेली असते. तो म्हणतो पटकन नेस आणि फर्स्ट क्लास रेडी हो हां, एकदम सुंदर दिसायला हवीस. मग आता मानिनी फक्त होला हो करते. मग आता ती म्हणते ऐका ना, तुम्ही जा पार्टीला, मस्त वगैरे एन्जॉय करा, आणि ड्रिंक करणार असाल तर ड्रायव्हरला घेऊन जा, पण मला नका सांगू, मी नाही येत प्लीज, असं म्हणून ती तिकडे पार्टीला जाण्यासाठी नकार देते. तेव्हा तो मानिनीचा हात पकडतो आणि म्हणतो प्लीज मानिनी, असं नकोस ना गं करू प्लीज. मग आता असा मूड स्पॉईल करून घेऊ नको ना, विक्रम म्हणत असतो. मानिनी म्हणते प्लीज नका ना मला फोर्स करू. अहो घरात काय सुरू आहे, मुलांच्या आयुष्यात काय सुरू आहे, आपण त्याकडे बघायचं की आपापली पार्टी करत बसायची, सांगा बरं. मग आता विक्रम विचारतो काय सुरू आहे एवढं. तेव्हा मानिनी जरा चिडते आणि विचारते काय सुरू आहे म्हणजे, अहो पूजेच्या वेळी काय झालं हे तुम्ही बघितलंच नाहीये का. अहो तुम्हाला कळतंय ना, चौघांचाही मूड नव्हता पूजेत, आणि पार्थ काय बोलला हे तुम्ही बघितलं, कारण जीवा नंदिनी या कुणालाही पूजेला बसायचंच नव्हतं जणू, ना एकाच्या चेहऱ्यावर हसू ना कुणाच्या चेहऱ्यावर आनंद. गुरुजींनी मंगळसूत्र घाला म्हटल्यानंतर अगदी जीवावर आल्यासारखं केलं सर्वांनी, ना मुलं खुश होती ना मुलींच्या चेहऱ्यावर मंगळसूत्र त्या सरळ झाल्याचा सुलट झाल्याचा आनंद होता. अहो खरंच माझ्या डोक्यात ना ऑलरेडी खूप विचार सुरू आहेत, त्यामुळे मला नका घेऊन जाऊ तुम्ही, आणि मलाही नाही जमणार प्लीज, असं आता जेव्हा मानिनी सांगते तेव्हा विक्रम म्हणतो एक मिनिट, तू मुलांना सुद्धा तयार व्हायला सांग बरं आता. अगं त्यांना सुद्धा इन्व्हिटेशन आहे पार्टीचं, त्यांनी सांगितलंय पूर्ण फॅमिलीला घेऊन यायचं. तेव्हा आता अगोदर मुलांना घरी तरी येऊ द्या, असं आता मानिनी म्हणते. आता कुठे गेले आहेत ना दिवसभर काय माहीत, कारण एकानेही मला काहीही सांगितलेलं नाहीये. आता या सगळ्या विचारांनी ना अक्षरशः माझं डोकं हे भणभणायला लागले. आता मलाच सांगा तुम्ही, तुम्हाला हे सगळं दिसलंच नाहीये की पार्टीला जायचंय म्हणून या सगळ्या विचारांकडे तुम्ही अगदी दुर्लक्ष करत आहात. खरं खरं उत्तर हवंय हा मला, असं मानिनी म्हणते. तेव्हा विक्रम म्हणतो तुझ्या डोक्यात विचार जमलेत ना, मग आता तू तर चलच पार्टीला, असं म्हणून तो तिला फोर्स करत असतो. तेव्हा मानिनी म्हणते कुठे पार्टी वगैरे. मग आता ती नकोच म्हणत असते. तेव्हा विक्रम तिला समजावतो अगं मुलांना त्यांची त्यांची सोल्युशन शोधू देत ना, सगळं काही अगदी चमच्याने भरवायची गरज नाही आहे, कारण त्यांचा संसार आहे ना, त्यांना करू देत तो त्यांच्या पद्धतीने, आपण कशाला सारखं सारखं मध्ये पडायचं त्यांच्या. आणि आणखी एक, मागे बसलेल्यांनी ड्रायव्हिंग कसं करायचं याचे फुकटचे सल्ले तर अजिबात द्यायचे नसतात मानिनी. चल बरं ही साडी घे आणि लगेचच फर्स्ट क्लास तयार हो, असं तो हट्टानेच म्हणतो. मग मानिनीचाही नाईलाज होतो. तर आता मानिनी तेथून चेंज करण्यासाठी गेल्यानंतर विक्रम मात्र एकदम शांतपणे सगळ्या गोष्टीचा विचार करतो, कारण त्याला माहीत असतं आपली बायको आपल्या मुलांचं टेन्शन घेतीये म्हटल्यानंतर तिला थोडा वेगळा चेंज काहीतरी हवाच, आणि यासाठीच विक्रमने हा प्लॅन केलेला असतो. दुसरीकडे नंदिनी आणि जीवा हे दोघेही घरी आलेले असतात. तेव्हा आता जीवा हा नंदिनीकडे पाहतच राहतो, परंतु तिने अजूनही त्याच्याबरोबर अबोलाच धरलेला असतो. त्याला आता काहीही सुचत नसतं. त्यानंतर नंदिनी आता लगेचच आरशाजवळ जाते आणि तेथे असणारा जीवा अन तिच्या फोटोकडे पाहतच राहते. तेव्हा आता तो विचारतो काय झालं. मग आता नंदिनी म्हणते की आता 6 महिन्यानंतर ना हा फोटो इथे ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे. तेव्हा जीवाला थोडं वाईट वाटतं. मग नंदिनीला असं वाटतं की जीवाला वाईट वाटले, म्हणूनच ती मागे येते आणि म्हणते मी तुम्हाला टॉन्ट वगैरे मारते असं समजू नका हा,
अहो मी खरंच म्हणतीये, आहे का गरज 6 महिन्यानंतर इथे हा फोटो ठेवण्याची? नाही आहे ना. मग आता जीवा तरीही काही बोलत नसतो, एकदम आपला गप्प गप्प असतो. अहो तुमच्या मनासारखं घडतंय, तुम्हालाच माझ्यापासून डिवोर्स हवा होता ना. मग आता काय, ती प्रोसेससुद्धा होतीये, फक्त 6 महिन्याचा कालावधी, बाकी काही नाही असं म्हणून आता ती तेथून जायला निघते. तेव्हा जीवा तिला विचारतो, तू आहे का खुश या निर्णयाने? मग आता नंदिनी म्हणते, आता मी खुश आहे की नाही हे माहीत नाही, पण आता जे मी डिवोर्स पेपरवर साईन वगैरे करून आले त्यावर तर माझा अजिबात विश्वासच बसत नाहीये. तेव्हा का बरं असं आता जीवा विचारतो. मग आता नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा आता ती म्हणते की आजवर दुसऱ्यांच्यासाठी लढायला आणि दुसऱ्यांचे संसार मार्गी लावायला मी कोर्टामध्ये जात होते, तर स्वतःसाठी सुद्धा कधी जावं लागेल असं मला कधी वाटलंच नव्हतं. पण चला आता गोष्टी वेळेत झाल्या हे महत्त्वाचं. अहो मी तर काय माझ्याच फॅन्टसीमध्ये जगत होते. माझ्या लग्नाच्या गोष्टी माझ्या मुलांना, माझ्या नातवंडांना अगदी रंगवून सांगेन. पण अशा काही नशीबवान जोड्या असतात ज्या अमर होतात, आणि ज्या दुर्दैवी जोड्या असतात ना त्यांना मात्र कोर्ट हे मोक्षच देतं. असं म्हणून ती आता खूप रडू लागते. तेव्हा जीवालाच वाईट वाटतं आणि तो म्हणतो नंदिनी. तेव्हा ती म्हणते, नाही मी रडत नाहीये, बस मोकळी होतीये, बाकी काही नाही, माझं मन हलकं व्हावं यासाठी. पण सॉरी हा, इतके दिवस मी उगीच चिडचिड केली तुमच्यावर, पण आता इथून पुढे नाही हा, मी अजिबात तुमच्यावर चिडचिड वगैरे करणार नाही. आता मी पूर्वीची नंदिनी होणार, अगदी हसणारी आणि दुसऱ्यांची फिरकी घेणारी, अगदी लग्नाआधीची नंदिनी. आता या रडूबाई नंदिनीला मी कायमचा फुल स्टॉपच देणार आहे. फायनली किती सोपं होतं ना हे असं करणं. आता 6 महिने आपण वेगळे राहूयात आणि मग एकमेकांना गुड बाय म्हणूयात. आता 6 महिन्यानंतर हॅव अ नाईस डे वगैरे असं म्हणून एकमेकांच्या आयुष्यातून दूर होऊयात. आणि खरंच हे खूप म्हणजे खूपच ग्रेट फिलिंग आहे. तेव्हा आता जीवा विचारतो, खरंच हे ग्रेट फिलिंग आहे का? तेव्हा नंदिनी आता अश्रू पुसते आणि म्हणते, हो म्हणजे काय, हे तर ग्रेट फिलिंग आहे. अहो कळत नकळतपणे आपण एकमेकांना खूप म्हणजे खूप त्रास दिला आणि असा एकमेकांचा खूप त्रास सुद्धा करून घेतला. पण आता बास, सगळं काही सोडून द्यायचंय मला असं म्हणून नंदिनी मनातून खरंच खूप दुःखी झालेली असते आणि सारखी आपली अश्रू पुसत असते. मग आता ती म्हणते, आता छान आनंदाने बोलूयात आणि मिळून मिसळून राहूयात आणि मस्त मन मोकळेपणाने एकमेकांशी अगदी गप्पा मारत जगूयात, हो की नाही? म्हणजे जेव्हा एकमेकांपासून दूर होण्याची वेळ येईल तेव्हा एकमेकांबद्दल अगदी चांगल्याच आठवणी असतील आपल्या मनात. तेव्हा तो आता म्हणतो, करेक्ट, यू आर करेक्ट असं म्हणून आता तो सुद्धा आपल्या मनातील दुःख लपवतो. त्यानंतर नंदिनी म्हणते, परंतु तरीही एका गोष्टीचं मनावरचं ओझं अजूनही हलकं होत नाहीये, कारण आईबाबांना तरी कसं सांगायचं? तेव्हा जीवासमोर सुद्धा हा खूपच मोठा प्रश्न असतो की आईबाबांना तरी आपण काय सांगणार आहोत, की आम्ही डिवोर्स घेतोय ते, की अजून काही? तेव्हा आता आईबाबांचं नाव काढल्यानंतर जीवाला सुद्धा प्रचंड असा धक्का बसतो. तो आता विचारात पडतो की खरंच ना, काय सांगायचं आता कळतच नाहीये. मग आता नंदिनी म्हणते, मला काय वाटतं, आपण फार विचार करायला नको, आपण आता बाहेर जाऊयात आणि घरच्यांना आत्ताच आपल्या डिवोर्सबद्दल सगळं काही सांगूयात. मग आता असं नंदिनीने जीवाला सांगितल्यानंतर जीवा पूर्णपणे हादरून जातो की आईबाबांना हे सगळं डिवोर्सबद्दल सांगायचं कसं, कारण त्यांना तर खरंच खूप मोठा धक्का बसेल आणि ते कोलमडून जातील. जर आत्ता काही सांगितलं तर पूर्णपणे घरातील सगळेजण अगदी गोंधळून जातील, कुणाला काही समजणार नाही, कारण डिवोर्स ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये. तर आता दुसरीकडे काव्या आणि पार्थ दोघेही रूममध्ये असतात. काव्या आपल्या केसांमधील पाणी व्यवस्थित आता पुसून घेते आणि मग त्यानंतर पार्थकडे पाहतच राहते. तर पार्थसुद्धा आता तिथे खुर्चीमध्ये शांतपणे बसलेला असतो, सगळ्या गोष्टींचा खोल विचार करत असतो. त्यालाही काही सुचत नसतं, परंतु काव्याला डिवोर्स हवा आहे म्हटल्यानंतर आपण तरी कशाला उगीच तिला अडकवून ठेवायचं असं त्याने मनात ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच आज दोघांनीही कोर्टामध्ये जाऊन डिवोर्स फाईल केलेली असते. तेव्हा आता पार्थ उठतो आणि काव्याजवळ जातो आणि म्हणतो, काव्या. तेव्हा ती विचारते, काय झालं? मग आता तीच खूप गोंधळलेली असते, कारण तिला काहीही सुचत नसतं. तो म्हणतो, चला
मी तुमचं एकतरी स्वप्न पूर्ण करू शकलो, कारण लग्नाच्या दिवसापासून तुम्हाला हेच वाटायचं ना की तुम्हाला डिवोर्स हवाय आणि हे तुमचं फायनली मी स्वप्न पूर्ण केलं म्हणायचं. तेव्हा आता बाहेर हे सगळं रम्या ऐकते आणि अगदी खुश होते. ती आनंदाने उड्या मारू लागते. यस यस असं करत ती आता म्हणते, अरे बाप रे, म्हणजे फायनली पार्थ आणि काव्याचा डिवोर्स आता होणार, म्हणजे माझ्या सगळं काही मनासारखं होणार, माझं लग्न माझ्या पार्थबरोबर होणार, माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार. आता हे सगळं जाऊन ना अगोदर माझ्या आईला सांगायला हवं, असं ती आता विचार करते आणि अगदी धावतच ती आता रूमकडे पळते. तर इकडे आता काव्य एकदम डिस्टर्ब असते, कारण डिवोर्स हा शब्द ऐकल्यानंतरसुद्धा आता तिला कसं तरी होऊ लागतं. मग आता ती एकदम डिस्टर्ब असते, तर पार्थ मात्र हसत असतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या ही पार्थला म्हणते, अहो 6 महिन्यांची आपण तयारी करू डिवोर्स घेण्याची, पण आपण छान वेगळेसुद्धा हो, पण काका काकूंचं काय, त्यांना काय सांगणार आहोत आपण. मग आता पार्थ म्हणतो, तुमचं बरोबर आहे, सगळ्यात अगोदर आपण डिवोर्स घेतोय हे अगोदर घरच्यांना सांगूयात. दुसरीकडे आता जीवा म्हणतो, घरचे कसे रिॲक्ट होतील तुला माहिती आहे ना. मग आता नंदिनी म्हणते, काहीही होऊ दे, पण आता आपण डिवोर्स घेतोय हे घरच्यांना सांगायला नको का. तर आता दुसरीकडे पिहू ही आता वसूच्या रूमकडे निघालेली असते. तर आतमध्ये रम्या आणि वसू या दोघीही बोलत असतात. तेव्हा वसू आता मोठ्यानेच म्हणत असते की याच वसुंधराने त्या दीपकला लग्नामध्ये पाठवून नंदिनीला किडनॅप केलं होतं. आता नेमकं हेच सगळं वसूचं बोलणं पिहू ऐकते आणि तिला प्रचंड असा धक्काच बसतो आणि तिला हे वसूचं सत्य समजलेलं असतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.